त्रेतायुगात भगवान श्रीराम, माता जानकी आणि भ्राता लक्ष्मण यांनी नागपूर जिल्ह्यातील रामटेक गड मंदिर येथे थांबून राक्षसांना या पृथ्वीवरून समूळ नष्ट करण्याचे संकल्प केले। याच कारणामुळे या संपूर्ण परिसराला रामटेक असे नाव दिले गेले। सुमारे 1500 वर्षांपूर्वी भोसले कुटुंबाने या पवित्र भूमीवर भव्य मंदिर बांधलं। या भव्य मंदिरात रामनवमीच्या पवित्र प्रसंगी गुढी पाडव्यापासून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झाले, जे रामनवमीच्या दिवशी दुपारी 12 वाजता भगवान श्रीरामाच्या जन्मापर्यंत चालू राहिले। रामनवमीच्या प्रसंगी रामटेक गड मंदिरामध्ये भक्तांची प्रचंड गर्दी दिसून आली। तसेच विविध सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक संघटनांनी अल्पोपहार आणि थंड पाण्याची व्यवस्था केली। भारताची दुसरी अयोध्या म्हणून, महाराष्ट्राची अयोध्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री राम मंदिर रामटेक येथे आज राम भक्तांनी राम जन्मोत्सवासाठी लाखोच्या संख्येत इथे गर्दी केली आणि तसेच श्रीराम मंदिर रामटेक येथे महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश इथून लाखोच्या संख्येमध्ये भक्तगण राम दर्शनासाठी, राम जन्मोत्सवासाठी आज रामटेक येथे आले आहेत आणि मोठ्या हर्षोल्लासामध्ये, गुलालाच्या उधळणमध्ये, फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये रामटेक येथे श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला। आज श्रीराम मंदिर येथे रामटेक भक्तगणांतर्फे येणाऱ्या सर्व भक्तांचे, तसेच इथे खाण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, तसेच मंदिर प्रशासनाने केलेली या व्यवस्थेमुळे अनेक भक्तांना सोयी उपलब्ध झाल्या आहेत। त्याकरिता सर्व सोयी उपलब्ध करणाऱ्या व्यक्तींना आम्ही धन्यवाद देतो आणि प्रभू श्रीराम जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। भारताची दुसरी अयोध्या म्हणून, महाराष्ट्राची अयोध्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या